नमस्कार, मी भगवान वानखेडे. आपण पाहताय पंढरपुरातील सर्वात पहिला YouTube न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह. सोलापूर शहरामधून एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली. सोलापूर शहरातील एका तरुणानं प्रेमविवाह केला, त्याला मुलही झालं आणि यानंतर काही दिवसांनी त्याची बायको माहेरी गेली. माहेरी गेल्यानंतर पत्नी नांदायला येण्यासाठी सातत्याने नकार देत होती. त्यामुळं हा तरुण अतिशय अस्वस्थ झाला होता. या तरुणानं एका व्हिडिओद्वारे आपली व्यथा व्यक्त केली आणि यानंतर या तरुणानं आपल्या आयुष्याचा शेवट केलाय. सोलापुरातील तळे हिप्परगा गावामध्ये ही घटना घडली. माहेरी गेलेली बायको घरी परत येत नसल्यामुळं या तरुणाने राहत्या घरी गळफास घेतलाय. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने शेवटचा व्हिडिओ तयार केला आणि बायकोच्या साडीने गळफास घेत आयुष्य संपवलं. या घटनेमुळे सोलापूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार प्रेम अंकुश जाधव असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. या तरुणानं वर्षभरापूर्वी प्रेमविवाह केला होता. बाळंतपणासाठी त्याची बायको माहेरी गेली होती. त्याला मुलगी देखील झाली. मुलगी होऊन 2 महिने होत आले तरी देखील बायको माहेराहून परत येत नाही. त्यामुळं तो चिंतेत होता. तो बायकोला सासरी परत येण्यासाठी वारंवार विनंती करत होता, परंतु ती त्याचं ऐकत नव्हती. यावरून या दोघांमध्ये वाद होत होते. सोलापुरात शिमगा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. या सणासाठी तो बायकोला बोलवत होता अशी माहिती नातेवाईकांनी दिली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यानं शेवटचा व्हिडिओ तयार केलाय. या व्हिडिओमध्ये तो माझ्या मुलीची काळजी घे असं म्हणत मुलीला किस करताना दिसत आहे. बायको ऐकत नसल्यामुळं त्यानं आत्महत्या केली असल्याचं नातेवाईकांनी सांगितलंय. प्रेमच्या आईचा तो लहान असतानाच मृत्यू झाला होता. त्याचा सांभाळ आजीने केला होता. त्याच्या पश्चात आजी, भाऊ, विवाहित बहीण असा परिवार आहे. त्यानं उचललेल्या या टोकाच्या पावलामुळं सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.